मुलानं आपल्या पसंतीच्या मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा आईकडे व्यक्त केली। मुलाची ही इच्छा ऐकून आईला खूप राग आला आणि तिनं आपल्या मुलाला संपत्तीतून बाहेर काढण्याची धमकी दिली। आईचा नकार ऐकून मुलाच्या डोक्यात राग गेला आणि त्यानं स्वतःच्या आईची हत्या केली। यानंतर त्यानं पोलिसांना फोन करून अशी कहाणी सांगितली की पोलिसांनाही घाम फुटला। यानंतर पोलिसांनी लवकरच या प्रकरणाची उकल करून मारेकरी मुलाला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आईने लहान मुलाला लग्नासाठी फटकारलं आणि त्याला मालमत्तेतून हकलून देण्याची धमकी दिली। याचा राग येऊन मुलानं कट रचून आईची हत्या केली। यानंतर त्यानं दरोड्याची खोटी कथा सांगून पोलिसांची दिशाभूल केली। हे प्रकरण दिल्लीतील ख्याला भागातील आहे। दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 6 डिसेंबर 2024 रोजी रात्री 8:30च्या सुमारास ख्याला पोलीस स्टेशनला PCR कॉल आला, ज्यामध्ये सावंत नावाच्या कॉलरनं सांगितलं की त्याच्या आईची कोणीतरी हत्या केली आहे आणि तिच्या कानातलं हिसकावलंय। स्थानिक पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळी तपास केला असता दरोडा पडला नसून घरामध्ये मौल्यवान वस्तू सुरक्षित असल्याचं आढळून आल्यानं पोलिसांना वेगळाच संशय आला। सावंतला पोलीस ठाण्यात हत्येचा FIR दाखल करून तपास सुरू करण्यात आला। हत्येच्या या घटनेबाबत पोलीस आणखी माहिती गोळा करत आहेत। त्यासाठी मृत महिलेच्या कुटुंबाची आणि शेजारचीही चौकशी करण्यात येते, तसेच तांत्रिक माहितीही गोळा केली जाते। या महिलेच्या पतीचं 2019 मध्ये निधन झालं। महिलेला 2 अविवाहित मुलगे आहेत। या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पोलिसांना धाकटा मुलगा सावंत याचं वर्तन संशयास्पद वाटलं। कसून चौकशी केल्यानंतर आणि तांत्रिक माहिती गोळा केल्यानंतर सावंतला प्रश्न विचारण्यात आले। चौकशी दरम्यान त्यानं आईची हत्येच्या कबुली दिली। सावंतनं चौकशी दरम्यान सांगितलं की त्याचा मोठा भाऊ कपिलचं लग्न नुकतंच ठरलंय। त्यावर त्यानं आपल्या आईलाही सांगितलं की त्यालाही एका मुलीशी लग्न करायचंय, जिला तो खूप दिवसांपासून ओळखत होता। सावंतच्या म्हणण्यानुसार तिच्या आईनं यासाठी त्याची खरडपट्टी काढली आणि धमकी दिली की जर त्यानं पुन्हा याचा उल्लेख केला तर त्याला मालमत्तेत काहीही मिळणार नाही। याचा राग सावंतला आला। आरोपीचं म्हणणं आहे की तो आपली आई सर्व कमाई आईला देत असे। आईच्या या वागणुकीनं दुखवलेल्या सावंतनं आईच्या हत्येचा कट रचला। पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यानं सबबी सांगितल्या, मात्र काही तासांमध्येच त्याचा गुन्हा पकडला गेला।